माझे नाव रुणाली विकास हक्कर। नमस्कार, माझे नाव अक्षरा दत्तात्रय बोडके। आमच्या समस्येचे नाव खेडेगावातील पाण्याची समस्या। थोडक्यात सांगायचे झाले तर खेडेगावातील पाण्याची समस्या ही एक गंभीर आणि वर्षानुवर्षे चालत असलेली समस्या आहे। उन्हाळ्यामध्ये पाण्याचे स्रोत आटतात, त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई उद्भवते। त्यामुळे या समस्येची तीव्रता अधिक जाणवते। पाण्याच्या समस्येची कारणे: शेतीसाठी आणि इतर वापरासाठी मोठ्या प्रमाणात अवजारे खोदणे। 2. भूजलावरती अवलंबून असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांमुळे भूजलाची पातळी खूप खाली जाणे। 3. पावसाचे पाणी जमिनीत जिरवणे प्रयत्न अपुरे पडल्याने पाणी पातळी पुन्हा न वाढणे। 4. काही ठिकाणी अपुरा किंवा वेळेवर पाऊस न पडणे। 5. गावातील विहिरींच्या आसपास कपडे धुणे, जनावरे धुणे यामुळे पाण्याचे स्रोत दूषित होणे। 7. टाकीद्वारे नळाद्वारे येणाऱ्या पाण्याच्या पाईपलाईनची गळती, गटारीतून पाईपलाईन जाणे इत्यादी। 7. अस्तित्वात असलेल्या पाणीपुरवठा योजनांची योग्य देखभाल दुरुस्ती न करणे। 8. जलसंधारण आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग यासारख्या उपाययोजनांची अंमलबजावणी नीट न होणे। 9. पाण्याचे स्रोत बुजवून टाकणे, त्याचे अतिक्रमण करणे। 10. नळाला तोट्या नसणे, पाण्याची गळती आणि पाण्याचा काळजीपूर्वक वापर न करणे इत्यादी। पाण्याच्या समस्येचे परिणाम: 1. दूषित पाणी पिण्यामुळे कॉलरा, अतिसार, टायफॉइड, कावीळ आणि इतर जलजन्य आजार वाढणे। 2. पाण्याच्या शोधात वणवण करावी लागल्याने शारीरिक आणि मानसिक थकवा येणे। 3. पाण्यासाठी होणारी पायपीट करावी लागते, ज्यामुळे त्याचा वेळ वाया जातो। 4. पाण्याच्या कमतरतेमुळे मुलींचे शिक्षण थांबते। 6. भूजल पातळीतील खालावल्याने विहिरी आणि बोरवेल्स कोरड्या पडतात। 7. पाणी विकत घेण्यासाठी पैसे खर्च करावे लागतात, उदाहरणार्थ टँकरचे पाणी। 8. नद्या, नाल्यांनी आणि तळी आटतात। 9. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते। 10. परिसरातील जैवविविधतेवर नकारात्मक परिणाम होतात। पाण्याच्या समस्यांवर उपाययोजना: 1. गावातील ओढे, नाले यांवर योग्य ठिकाणी बंधारे, गॅबियन बंधारे बांधणे। 2. शेतातील बांध बंदिस्ती, सिमेंट, माती, नाळ बांध, पाझर तलाव बांधणे। 3. प्रत्येक घरावर, शाळेवर आणि सार्वजनिक इमारतींवर पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था करणे। 4. शेतीत ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनाचा वापर करणे। 5. सांडपाण्यावर प्रक्रिया आणि पुनर्वापर घरगुती आणि नैसर्गिक औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते शेतीसाठी किंवा इतर कामांसाठी वापरणे। 6. वीज चोरी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करणे आणि अत्याधुनिक मीटर वापरणे। 7. उपकरणांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे। 8. वीज बिलांची नियमित भरणा करण्याची सवय लावणे। 9. स्थानिक ग्रामपंचायतींना वीज व्यवस्थापनात सहभागी करणे।